डॉट येतो ना त्यावेळी गोलंदाजाचा कॉन्फिडन्स थोडासा वाढताना अप होताना आपण नेहमीच पाहिलेलं आहे. दुसरा बॉल देखील अगदी आपण पाहिलं तर कॉपी बुक स्टाईल मध्ये हाई फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि गोलंदाजाकडून देखील त्याच लेंथवर त्या बॉल हाताळला. मागच्या बॉलचं अगदी हे रिप्ले होतं आणि इथे पहा आणखीन एक बॉल मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आलाय. तुम्हाला धावा कराव्या लागतील कारण 33 धावांचा टार्गेट सेट करत असताना चेस करत असताना बऱ्याचदा असं म्हटलंय की क्रिकेट इज नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. आपण सुरुवातीपासून याचा उल्लेख करत आहोत आणि जर क्रिकेट हा ताकदीचा खेळ असता तर क्रिकेटवरती वेस्ट इंडिज संघानं अधिराज्य गाजवलं असतं. मात्र तसं नाहीये, तुम्हाला डोक्यानं देखील मैदानावरती खेळणं गरजेचं आहे. फुलटॉस कॅचचा कॉल आहे. मागे कॅट जोपर्यंत जातील इथे 5 सिंगल कंप्लीट आणि एका धावेवरती रोखलं गेलंय. सावध सुरुवात. पहिले 2 चेंडू डॉट आल्यानंतर हवेमध्ये बॉल होता, दुसरी धाव घेण्याची घाई नाही केली आणि एका धावेवरती रोखलं गेलं. 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि धाव फलकावरती तांबडीवाडी या संघाच्या धावा जर पाहिलं तर 1 धाव. टप्प्याचा बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील, पंचांचा स्पष्ट नकार, नॉट आउटचा सिग्नल आहे. उत्साह खूप जास्त होता आणि पंचांना देखील माहिती आहे. अगदी कॉन्सन्ट्रेट अंपायर निलेश धामणे यांना आपण पाहताय. मंडणगडचा गोटे अंपायर म्हणून त्यांची ख्याती आधी देखील आपण या गोष्टीचा उल्लेख केला. इथे जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ संपला आणि रणसंख्या जर पाहिली तर ती 1च्या घरामध्ये अजूनही स्थिर. पहिल्या षटकाचा जर एकंदरीत खेळ पाहिला तर गोलंदाजी करणाऱ्या घोसाळी संघाच्या दृष्टीनं अप्रतिम खूप चांगली राहिली. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये व्यत्यय जाणवला आणि या गोलंदाजानं स्वतःला थांबवलं. ते पुन्हा एकदा माघारी येतील. शेवटचा बॉल हाताळण्यासाठी आपल्या ट्रॅक वरती ते सज्ज होतील. धाव फलकावरती फक्त सिंगल धाव. 33 इज टार्गेट. 20 धावांचं हे दुसरं सत्र. शेवटच्या बॉल वरती यू मिस आय विल डेफिनेटली हिट. अगदी मधली यष्टी वाकवली आणि फलंदाजाला पेविलियनची दिशा दाखवली. फलंदाज गॉन. भावानं जरी धावा केल्या नसेल तरी आता मैदानावरती तुम्हाला धावा करणं गरजेचं आहे कारण इथे एकंदरीत ग्राफ पाहिला तर एकाच धावसंख्येवरती आहे. म्हणजे 15 मध्ये अजून तुम्हाला 32 करायचे आहेत. टार्गेट अभी कोसो दूर आहे. पण क्रिकेटच्या मैदानावरती नेहमी म्हटलं जातं की जोपर्यंत तुम्ही मैदानावरती आहात तोपर्यंत प्रयत्न करणं सोडू नका कारण कधी कधी प्रामाणिक प्रयत्न आणि त्याच्या पुढे यशाला देखील झुकावं लागतं. पहिलाच बॉल व्हाईट बॉलचं सिग्नल आहे. इथे अवांतर धावेल आणि अवांतर धावेने पुन्हा एकदा या षटकाला होईल सुरुवात. एक एक्स्ट्रा धावेने रणसंख्या 2च्या घरामध्ये आहे. इथून एखाद्या गोलंदाजाला टार्गेट करावं लागेल कारण ज्यावेळी तुम्ही प्रतिस्पर्धी संघावरती अटॅक करता त्यावेळी प्रतिस्पर्धी संघ डिफेन्सचा विचार करतो आणि मैदानावरती एकंदरीत तुम्ही पाहिलेलं आहे. सत्र क्रमांक 2 दुपारी ते धावा बनतात आणि त्यातल्या त्यात उजव्या हाताच्या बॅटरची आपण नेहमी हवा पाहिलेली आहे. अगेन इज अ व्हाईट बॉल. आणखीन एक अतिरिक्त धावी संघाच्या टोटलमध्ये ऍड. अतिरिक्त काही करण्याची गरज नाही गोलंदाजाला आणि मागचे 2 चेंडू तुम्ही पाहिले तर बॅटरच्या बॅट पासून दूर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये कदाचित वाईड यॉर्कर किंवा वाईड लेंथ वरती हे दोन्ही बॉल हाताळण्याचा गोलंदाज सर्वेचा प्रयत्न होता. मात्र दोन्ही चेंडूवरती त्याच्या पदरामध्ये आलेली असफलता आणि बॅटिंग करणाऱ्या तांबडीवाडी संघाच्या खात्यामध्ये आलेल्या 2 धावाच्या रणसंख्येला 3च्या घरामध्ये घेऊन जात असताना आपण पाहताय. हा बॉल बाहेर होता. कॅचचा कॉल आहे. खेळाडू बॉलच्या खाली झेल ड्रॉप. सहज सोपा झेल सोडला गेला. मित्रांनो बरेचदा आपण पाहिलेलं आहे एखाद्या वेळी अगदी खडतर झेल टिपला जातो मात्र सहज सोपा झेल बऱ्याचदा धरणीला दान होतो आणि क्रिकेटच्या मैदानावरील ते वाक्य ते पुन्हा एकदा आपण खेळाडूंपर्यंत पोहोचूयात. छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. अगदी मॅच जिंकण्यासाठी तुम्हाला विकेट आणि प्रत्येक विकेट तुम्हाला मिळवावी लागते
आणि जीवनदान दिल्यानंतर मैदानात बरेच काही घडताना पाहिलं. अँपर सिग्नल पहा यावेळी अगदी त्यांच्या अनोख्या शैलीमध्ये आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवला. हाही खराब चेंडू आहे, अगदी खराब आहे आणि अतिरिक्त धावे. षटक थोडंसं मोठं राहिले बघा. आतापर्यंत जवळ 3 चेंडू अतिरिक्तच्या माध्यमातून हाताळले त्या षटकामध्ये गोलंदाज सर्वेशने. 5 चेंडूचं षटक आहे आणि आतापर्यंत 3 चेंडू फेकून झाले आहेत आणि मोठ्या षटकांच्या 1 बॉल झालेला आहे आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही पाहिलं तर 4 बॉल फेकत असताना 3 इनव्हॅलिड बॉल आपण पाहिले. गोलंदाज सर्वेश पुन्हा एकदा निघालाय. हा बॉल जर पाहिला तर पंच जरूर त्यांच्या अनोख्या शैलीमध्ये आपल्यापर्यंत वळत होते. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं हा व्हॅलिड बॉल आहे आणि कदाचित हाच प्रयत्न मागच्या काही बॉलमध्ये गोलंदाजाकडून आपण पाहिलेला आहे. आणि ज्यावेळी तुम्ही वाईड यॉर्कवरती किंवा वाईड लेंथवरती बॉल हाताळता त्यावेळी तुमच्याकडे ॲक्युरसी असणं हे फार गरजेचं आहे, कारण तिथे 19-20 चालत नाही. जर इकडे झालं तर तिकडे अतिरिक्त धाव ही निश्चित आहे. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाज ज्यावेळी हे बॉल हाताळत असतात तेव्हा ॲक्युरसी इज मस्ट निडेड. तुमच्याकडे ॲक्युरसी नसेल तर तुम्ही हे बॉल हाताळण्याचा प्रयत्न करू नका. बऱ्याचदा आपण पाहिलेलं आहे आणि त्या प्रयत्नामध्ये आतापर्यंत 3 आलेले एक्स्ट्रा रन ज्याने काही प्रमाणात तांबडीवाडी संघाला पुढे नेण्याचं काम केलंय. धावांचा आकडा आहे तो आतापर्यंत बरोबर पंजा दाखवलाय 5च्या घरामध्ये. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळी लोअर फुलटॉस अक्षरशः ऑन साइडला चेंडूला खेचून काढण्याचा प्रयत्न दुहेरी धावेचा काल होता आणि 2 धावा या बॉलवरती सहजरित्या कंप्लीट. रन्सचा आकडा एकंदरीत पाहिला, धावांचा ग्राफ पाहिला तर तो जाऊन पोहोचलाय 7च्या घरामध्ये. नवनीतच्या बॅटमधून फटका आला. लोअर फुलटॉस होता, अगदी फिंगर रोल केलं होतं, गती कमी केली होती आणि त्याच अनुषंगाने इथे पहा दुहेरी धावा आल्यानंतर धावांचा ग्राफ 7च्या घरामध्ये. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. इथे जर पाहिलं तर अगेन इट्स अ वाईड डिलिव्हरी. हे षटक थोडंसं मोठं राहिलंय. तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेलात तर 2005 मध्ये सर्वाधिक मोठं षटक हाताळलं होतं पाकिस्तानच्या मोहम्मद सामीनं, जिथे बांगलादेशच्या अगेन्स्ट एका ओव्हरमध्ये त्यांनी 17 बॉल फेकले होते, जिथे 7 बॉल वाईड, 4 बॉल नो आणि 6 व्हॅलिड असं क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक मोठं षटक हे 2004 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं. आणि सध्याच्या घडीला सर्व्हिस देखील थोडासा मी म्हणेल अतिरिक्त बॉल हँडल करते या ओव्हरमध्ये. फटका फसलाय, मागे बॅकअप नाही आहे, बॉल निघून जाईल मागच्या दिशेने. जोपर्यंत कव्हर करतील तोपर्यंत इथे पहा काय घडेल. 2च धावा येतील. स्लो रनिंग म्हणजे दोन्ही खेळाडूला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर काही प्रमाणात सुस्तावलेली रनिंग आपण पाहता. इथे 2 धावा आल्या आणि या 2च्या साह्यानं धावफलकाचा एकंदरीत ग्राफ पाहिला तर तो 10च्या घरामध्ये. इथून 22 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 6 बॉल मध्ये 22 धावांची गरज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आलाय. खूप चांगलं जजमेंट आणि फलंदाज झालेत बाद विकेटचं बदन. घेऊ नका प्लीज. सर्व खेळाडूंनी षटक संपल्यानंतर एकत्रित येऊ नका. 10 बॉल मध्ये 22 धावा करायच्या आहेत. हे समीकरण मॅच मध्ये शिल्लक राहिले आतापर्यंत. दहा मध्ये 22 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये देवेंद्र दाखल झालेत. स्ट्राईक एंडला देवेंद्र आहेत, नॉन स्ट्राईक एंडला देवेंद्र दाखल झाले. सध्याच्या घडीला ज्या नावाची चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे की राजकारणामधील खूप मोठं नाव देवेंद्र फडणवीस आणि याच नावाचा खेळाडू आहे देवेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. आणि इथे तुम्ही पहा आता 10 बॉल मध्ये 22 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती किरण, या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. समीकरण जरी अवघड वाटत असलं तरी क्रिकेटच्या मैदानावरती अशक्य, इम्पॉसिबल या शब्दाला थारा नाहीये. पहिलाच बॉल कट केला, आतल्या दिशेने आणला, बॅकफुटला जाताना स्लॅश करण्याचा प्रयत्न फसला. गलीमध्ये बॉलला अडवलं गेलं. एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या माध्यमातून रन फलकावरती धावांचा इजाप होईल. धावांचा आकडा 11च्या घरामध्ये.
9 चेंडूचा खेळ शिल्लक, 21 धावांची गरज आहे. समीकरण मॅच मध्ये शिल्लक. इथे जर आपण किरणचा विचार केला तर पहिलाच बॉल कटरचा वापर बाहेर टाकला, त्याच्यानंतर आतल्या दिशेनं या बॉलला वळवत असताना फक्त एक धाव बॅटरला जमवता आली. दुसरा बॉल ही बॅकफुटला गेले आणि त्याच्यानंतर शॉर्ट थंड मॅन झोन मध्ये हा फटका आला, एक सिंगल धाव. आणि या सिंगलने देखील रणफलक जर आपण पाहिलं तर ते जाऊन पोहोचतोय 12च्या घरामध्ये. इक्के दुक्के साहेब दाल नाही गलने वाली. इथे तुम्हाला एखादा मोठा फटका शोधावा लागेल, एखादा प्रहार तुम्हाला करणं फार गरजेचं आहे, कारण सुरुवातीपासून धावा आलेल्या नाहीत. तांबडीवाडी हा संघ जर पाहिला तर काही प्रमाणात अडचणीमध्ये जाणवला. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी, फक्त आणि फक्त एक धावा पण पाहिली, विकेट आली. संदेशनं वाईट जरी दिल्या तरी बॅटनं फार कमी धावा आल्या. वन्स अगेन वन ऑफ द बेस्ट डिलिव्हरी ऑफ दिस टुर्नामेंट. बॉल बघा कुठे पिचिंग होती बॉलची, आणि त्याच्यानंतर तो अक्षरशः गिरकी घेतली अगदी यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. इथे तिसरा चेंडू जो आहे तो अगदी डॉटच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये किरणने डिलिव्हर केलाय. मंडणगड प्रीमियर लीगचा बेस्ट बॉलर आणि त्याला गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय ऑन साइडला. केवळ चेंडूला दिशा दिली मनगटाच्या साह्याने. इथे बॉलला वळवत असताना केवळ एक सिंगल धाव दिली आणि त्याच्यानंतर या एके धावेने रणसंख्या जर तुम्ही पाहिली तर ती जाऊन पोहोचते 13च्या घरामध्ये. आणि किरणने संपूर्णपणे या ओव्हरमध्ये दाखवून दिलंय की मी MPL मंडणगड प्रीमियर लीगचा बेस्ट बॉलर का होतो. प्रत्येक बॉल तुम्ही पाहिलं तर तो कटरचा वापर करतो, आतमध्ये बाहेरमध्ये वळवण्याची तर कळा आपण पाहिलेली आहे. पॅडवरती बॉल, स्ट्रॉंग अपील, अंपायर सिग्नल. हाई बॉल जर पाहिलं तर डावी यष्टी सोडून चाललाय आणि इथे कोणत्याही प्रकारची धाव नाही येणार. षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. दाफलकेवरती धाव आहे 13. ओव्हर नंबर 4चा खेळ आपल्या समोर येईल, तोपर्यंत ऐकूया डीजेला. पाचला 20 करायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत नरेश. 5 चेंडू शिल्लक आहेत, धावा करायचे 20. टार्गेट जरी मोठं असलं तरी स्वतःला मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावं लागेल, सांगावं लागेल शर्यत अजून संपली नाही, मी मैदानावरती आहे. पहिलाच बॉल बिगिट काढण्याचा प्रयत्न. बॉल कुठे आहे, बॉल लांगांच्या हातामध्ये येईल. 2 धावा कंप्लीट. तिसरा धावा घेण्याचा प्रयत्न झालाय, विकेट सॅक्रिफाईस. फलंदाज गॉन. चला नवीन फलंदाज घाईने या 4 मध्ये 18 करायचे आहेत. स्वप्न घेऊन मैदानावरती दाखल झाला आणि या 3-4 बॉलवरती किमान 3 मोठे फटके तुम्हाला शोधायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरून नरेश निघालाय. बिग हिट खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द ग्रास, अलॉंग द कार्पेट फटका आलाय. काऊ काउंटरचा खेळाडू जोपर्यंत बॉलवरती येईल बघा, एक सिंगल धाव घेतली. स्वप्नीलने स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला. 3 मध्ये करायचे 17 धावा. 3 मोठे प्रहार. 3 वेळा तुम्हाला मैदानाच्या बाहेर बॉलला पाठवावं लागेल आणि त्यासाठी तुमच्या मनगटामधलं जोर, मनगटामधली ताकद आणि तुमच्याकडे असलेलं कौशल्यपणाला लावावं लागेल. हा बॉल फार महत्वाचा आहे. बिगिट केला, वेट केलं, भिरकावलं, बॉल सीमा रेषेच्या बाहेर. स्वप्नीलच्या बॅट मधून षटकार. चला 2 मध्ये 11 करायचे. येणारे 2 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. स्वप्नील आला, षटकार मारला. संघाच्या जे काही आशा होत्या त्या अजूनही या मॅच मध्ये जिवंत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव. लॉंग ऑफला आतमध्ये बोलवलंय आणि आता इथे ऑन साइडला जर आपण पाहिलं तर जवळजवळ 1 2 3 4 5 5 खेळाडू जे आहेत ते ऑन साइडला तैनात केले गेले आहेत. 11 धावांची गरज आहे. एक षटकार की तुम्हाला 2 षटकार
इथे मारावे लागणार आहेत कारण कंपल्सरी चेस आहे, स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे 2 षटकार इज मच निडेड. बिगिट केलंय, आणखीन एक आलाय का तर यस आलाय. स्वप्नीलच्या बॅट मधून आणखीन एक आलाय 6 धावांसाठी षटकार. वक्त को सही बनाना पडता है. मागच्या 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकून त्याने मॅच मध्ये आपल्या संघाला जिवंत ठेवले. शेवटचा बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 1 बॉल 5 धावा आणि स्वप्नीलला हिरो बनण्याची संधी आहे. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज निघालाय. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉल वरती बॉल सीमा रेषेच्या बाहेर फरार. स्वप्नील ठरला या मॅचचा हिरो. मॅच जिंकवले. ऑटो फिनिश. आणखीन एक थ्रिलिंग मॅच प्रेक्षकांच्या भेटीला.